आजकालचं आयुष्य म्हणजे धावपळ आणि स्ट्रेस हे तर खरं आहे. पण या सगळ्यात आपलं मन आणि शरीर यांच्यात एक संतुलन, एक सुसंवाद कसा साधायचा? खरंच असा काही मार्ग आहे का? बरं, या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला आपल्याच एका प्राचीन भारतीय जीवनपद्धतीत सापडू शकतं. हो, मी आयुर्वेदाबद्दलच बोलतोय. चला तर मग आज आपण याच अद्भुत शास्त्राबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सगळ्यात आधी आयुर्वेदाची मुळं कुठून आली आहेत हे समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात म्हणजे हजारो वर्ष मागे जावं लागेल. आयुर्वेद हा शब्द आपण नेहमी ऐकतो नाही का? पण याचा नेमका अर्थ काय आहे? हा एक संस्कृत शब्द आहे जो 2 शब्दांनी बनला आहे. आयुर म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान किंवा विज्ञान. सोप्या भाषेत सांगायचं तर जीवन जगण्याचं शास्त्र. आणि आयुर्वेदाचं मूळ तत्व फक्त आजार बरे करणं नाहीये, तर त्याहून खूप खोल आहे. ते संपूर्ण आरोग्याचा विचार करतं. म्हणजे काय? तर आरोग्य म्हणजे आपलं मन, शरीर आणि आत्मा या तिघांमधला एक परफेक्ट बॅलन्स. आणि गंमत म्हणजे हा बॅलन्स प्रत्येकासाठी वेगळा असतो, कारण प्रत्येकाची प्रकृती म्हणजे नैसर्गिक शरीररचनाच वेगळी असते. आता मनात प्रश्न येऊ शकतो की ठीक आहे, हे सगळं हजारो वर्षांपूर्वीचं शास्त्र आहे, पण आजच्या काळात या मॉडर्न लाईफमध्ये हे खरंच उपयोगी आहे का? तर याचं उत्तर आहे हो. खरं तर आजच्या ताणतणावाच्या जीवनात आयुर्वेद पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचा ठरतोय. तर निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद आपल्याला 4 महत्त्वाचे स्तंभ देतो. चला एक एक करून पाहूया. पहिला स्तंभ आहे उपचारापेक्षा प्रतिबंध. म्हणजे काय? की आजार झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी आधीच काळजी घ्यायची, आपली इम्युनिटी मजबूत करायची. दुसरा स्तंभ आहे वैयक्तिक निरोगीपणा. म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे आयुर्वेद प्रत्येकासाठी एक वेगळा कस्टमाइज्ड हेल्थ प्लॅन तयार करण्यावर भर देतो. वन साईज फिट्स ऑल असं इथे चालत नाही. आणि याच विचारातून आपण येतो तिसऱ्या स्तंभाकडे. बघा, डोकेदुखी झाली की आपण गोळी घेतो, पण डोकं का दुखतंय याचा विचार करत नाही. आयुर्वेद नेमकं इथेच वेगळा विचार करतो. तो म्हणतो की वरवरची मलमपट्टी नको, समस्येच्या थेट मुळाशी जा. म्हणजे फक्त लक्षणांवर काम न करता आजाराचं मूळ कारण शोधून त्यावर उपाय करा. आता मुळाशी जाणं म्हणजे नक्की काय? तर यात आपल्या पचनसंस्थेचं आरोग्य कसं आहे, स्ट्रेस लेव्हल किती आहे, झोपेची पद्धत बरोबर आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. कारण जेव्हा या सगळ्या गोष्टींची तपासणी होते तेव्हाच समस्येवर कायमचा उपाय सापडतो. आणि आता येतो चौथा आणि आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा स्तंभ. तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा तणाव व्यवस्थापन. यासाठी आयुर्वेद आपल्याला योग, ध्यान आणि दिनचर्या यांसारखी प्रभावी साधनं देतो. दिनचर्या म्हणजे काय? तर रोजची एक शिस्तबद्ध जीवनशैली. या सगळ्यामुळे आपल्याला आधुनिक जीवनातल्या थकव्याचा आणि बर्नआउटचा सामना करायला मदत होते. बरं, अनेकदा लोकांच्या मनात एक गैरसमज असतो की आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पण खरं सांगायचं तर तसं अजिबात नाहीये. उलट हे दोन्ही एकत्र आले तर एक जबरदस्त, शक्तिशाली टीम तयार होऊ शकते. यांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहण्याऐवजी आरोग्याचे पार्टनर म्हणून पाहिलं पाहिजे. बघा, जिथे आयुर्वेद आपल्याला दीर्घकाळ निरोगी कसं राहायचं हे शिकवतो, तिथे मॉडर्न मेडिसिन एखाद्या मोठ्या अपघाताच्या वेळी किंवा इमर्जन्सीमध्ये आपलं आयुष्य वाचवतं. दोघांची शक्तिस्थानं वेगवेगळी आहेत आणि म्हणूनच दोघांना एकत्र वापरलं तर आपल्याला आरोग्यासाठी सर्वोत्तम परिणाम मिळू शकतात. हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय, पण मनात प्रश्न येतो की सुरुवात कुठून करायची? तर काळजी करू नका, आपला पुढचा विभाग याचबद्दल आहे. आयुर्वेदाच्या मार्गावर आपलं पहिलं छोटंसं पाऊल कसं टाकायचं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. अजिबात घाई करायची नाहीये. सुरुवात अगदी लहान, सोप्या गोष्टींपासून करा. एका रात्रीत आपलं सगळं आयुष्य बदलून टाकायची काहीही गरज नाही, कारण छोटे छोटे बदलच पुढे जाऊन मोठे परिणाम देतात. उदाहरणार्थ, सुरुवात करण्यासाठी या 2 अगदी सोप्या गोष्टी करून पाहता येतील. एक म्हणजे दिवसभर थोडं थोडं कोमट पाणी पित राहा, आणि दुसरं म्हणजे आपलं सगळ्यात जड जेवण दुपारी करा. का? कारण आयुर्वेदानुसार दुपारच्या वेळी आपला पचन अग्नी म्हणजे पचन शक्ती सर्वात जास्त मजबूत असते. तर मग जाता जाता एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. जर आरोग्य म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन असेल, तर प्रत्येकाने आपल्यासाठी या संतुलनाची सुरुवात कुठून करायची? विचार करा.